मित्रांनो नमस्कार. दुपारची तुम्ही बातमी आजची अपडेट पाहिली असेल. भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा झालेली आहे. मुळात अशा दलिंदर लोकांना फाशीची शिक्षा ही खूप कमी शिक्षा आहे, परंतु भीमराव कांबळे यांनी स्वतःच्या पळवाटासाठी नेमकं काय माहिती कोर्टाला दिली होती आणि ज्यावेळेस कोर्टाने त्याला विचारलं तुझ्याकडून तुझी मांडणी काही करायची आहे का, त्यावेळेस भीमराव कांबळे काय म्हणाला आणि 3 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून त्या ठिकाणी भीमराव कांबळेचा नेमका आरोप काय होता आणि भीमराव कांबळे नेमकं काय म्हणाला हेच ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. 3 वर्षाच्या मुलीला जेव्हा तो बलात्कार करून त्या ठिकाणी मुख्य आरोपी भीमराव कांबळे त्यांनी 3 वर्षाच्या मुलीला त्या कोट्यामध्ये नेलं जनावराच्या आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये त्यानं सांगायचा प्रयत्न केला मी निर्दोष आहे, माझं कसलीही त्या ठिकाणी मी अत्याचार केलेला नाही. ती मुलगी कशी वारली असं विचारल्यानंतर त्यानं सांगण्याचा प्रयत्न केला की मुलगी काय झालं की मी घेऊन जात असताना मुलगी खाली पडली आणि पडून तीच दगडावर पडल्यामुळे ती वारली, अशा प्रकारचं बेताल वक्तव्य भीमराव कांबळे यांनी त्याच्या बचावासाठी केलं होतं. मित्रांनो, त्या कोर्टानं इतकं इमानदारीने निर्णय केलेला आहे, त्या कोर्टानं इतका इमानदारीने निर्णय दिलेला आहे, त्याच्यामुळे महाराष्ट्रातील जनता त्या निर्णयावर अतिशय खुश आहे. कारण असल्या सगळ्या माहिती बघितल्यानंतर त्या भीमराव कांबळेने जे काय अत्याचार केला होता, त्या कुटुंबाच्या परिवाराच्या इतका निर्गुणपणे हत्या करून त्या मुलीवर जे काही केलेलं क्रूर कृत्य आपण पाहिलं असेल, त्या कृत्यामध्ये आपण बघितलं होतं त्या मुलीवर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये दगडानं ठेचून त्याचे बारीक तुकडे करून त्या दावणीमध्ये टाकण्यात आले होते. इतक्या भीषण त्या ठिकाणी त्या मुलीवर अत्याचार केला होता आणि त्या अत्याचारामधून आज कुठंतरी त्या मुलीला न्याय मिळाला, त्यांच्या आईवडिलांना न्याय मिळाला, अशा प्रकारे आपण म्हणू शकतो. परंतु कोर्टानं असाही युक्तिवाद केलेला होता की ह्या अशा लोकांना फक्त फाशीची शिक्षा नाही तर ह्याच्या पुढील कुठली शिक्षा असेल ती सध्या देण्याची इच्छा कोर्टाला होत आहे, त्या ठिकाणी कोर्टानं सांगितलं आहे. मग इतक्या प्रमाणामध्ये अशी शिक्षा जर त्या फास्ट ट्रॅकमध्ये चालवून त्या आरोपीला शिक्षा दिलेली आहे, तशीच संतोष देशमुख प्रकरण असेल, इतर कोणतीही बरेच प्रकरणं महाराष्ट्रामध्ये पडून आहेत ज्याच्यामध्ये अनेक आरोपी आहेत आणि त्या आरोपींना अद्याप देखील कोर्टामध्ये फास्ट ट्रॅक जरी म्हणत असताल तरी तेवढ्या स्पीडनं शिक्षा होताना दिसत नाही आहे. मग त्याच स्पीडने प्रत्येक त्या ठिकाणी केसमध्ये न्याय मिळाला पाहिजे असं प्रत्येकाला वाटतंय. त्याप्रमाणे न्याय मिळेल का? आणि महाराष्ट्रातील जनता आता सुज्ञ झाली आहे की अशा लोकांना, अशा नराधमांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे. आता गुन्हे प्रकरण तुम्ही पाहिलं असेल, गुन्हे प्रकरणामध्ये देखील अशाच प्रकारे त्या ठिकाणी जे काही 9-10 आरोपी सापडलेले आहेत. काल एक आरोपी लातूरला 10वा आरोपी सापडला आहे. जे धनंजय मुंडे सांगत होते की 10वा आरोपी सापडा, 10व्या आरोपी सापडा, तो त्या ठिकाणी 10वा आरोपी लातूरमधून काल उचललेला आहे. अशा प्रकारे आत्तापर्यंत गुन्हे प्रकरणामध्ये 10 आरोपी जमा झालेले आहेत. आता ते जयराम चाटे याचा देखील केसमधनं युक्तिवाद झालेला आहे. विशेष न्यायालयाकडे त्यानं जामिनासाठी अर्ज केलेला होता, परंतु जामीन अर्जावर अद्याप देखील सुनावणी झालेली नाही, कारण कोर्टानं त्या ठिकाणी वेळ वाढवून दिलेला आहे. त्याच्यामुळं कुणालाही अजून तरी जामीन मिळालेला नाही आणि पुढच्या काळात बी मिळू नये ह्याच्यासाठी मोठा संघर्ष त्या ठिकाणी जनतेला करावा लागेल, सरकारला करावं लागेल. कारण कोर्टाकडे सबळ पुरावे असताना देखील जामिनाचा अर्ज करणं ही कितपत योग्य आहे. कारण ज्या लोकांनी त्या ठिकाणी पुढच्या माणसाला मूत पाजून मारलं असेल, संतोष देशमुख यांना निर्गुण हत्या करून त्या ठिकाणी त्यांना तोंडावर मुतणे, त्या ठिकाणी त्यांचे म्हणजे ज्यावेळेस मृत्यू होतो त्याची अवहेलना करणे, इथपर्यंत कृत्य केलेल्या लोकांना कसं काय कोर्ट जामीन देऊ शकतो असा प्रश्न त्या ठिकाणी लोकांना पडत आहे. मग हा अद्याप देखील कोर्टाने त्यांना जामीन दिलेला नाही, पण भविष्यात जर जामीन दिला तर हा मोठा त्या ठिकाणी मुद्दा होऊ शकतो. परंतु सध्या तरी त्या 3 वर्षाच्या मुलीला, नराधमाला शिक्षा झालेली आहे, फाशीची शिक्षा झालेली आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रातील जनतेला कुठंतरी आता दिलासा मिळाला असं म्हणायला हरकत नाही. कारण इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये त्या मुलीची हत्या करून त्या मुलीला निर्दयी मारून त्या ठिकाणी त्याचे तुकडे करून त्या ठिकाणी दावणीमध्ये टाकलं होतं.
मग इतकं क्रूर कृत्य केलेल्या व्यक्तीला जर शिक्षा मिळाली असेल तर ती चांगलीच गोष्ट आहे, कारण त्या आज मायबापाला न्याय मिळालेला आहे. पण त्यांची जी काही मुलगी होती, लक्ष्मी होती, तिचा दुर्दैवी अंत त्या ठिकाणी त्या नराधामामुळे झालेला आहे. मित्रांनो, भविष्यामध्ये नक्कीच ह्या फास्ट ट्रॅक कोर्टाने पुण्याच्या ज्या कोर्टाने आज सेशन कोर्टाने निकाल दिलेला आहे त्याचा फायदा नक्कीच दुसऱ्या प्रकरणामध्ये लवकर फास्ट ट्रॅकमध्ये प्रकरण चालून त्या ठिकाणी न्याय मिळण्यामध्ये होईल, आपल्याला असं वाटतं. तुम्हाला काय वाटतं कमेंटद्वारे कळवा. धन्यवाद.